आय नमः। जय जय अजय निरंजन अलक्ष्य गोचर व्यक्त निर्गुण पूर्ण ब्रह्मा माया हरणा चक्रचाळकादिपुरुषा हे गुणातीता सर्वत्र भरिता सगुण रूपा लक्ष्मीकांता मागिले अध्यायी रसाळ कथा मच्छिंद्रोत्सव दाविला एका सुवर्ण विटेसाठी कणकगिरी करी गोरक्ष जेठी आता मम वागवटी भर्तरी आख्यान वदविका तरी श्रोते ऐका कथन पूर्वी मित्र रश्मी करिता गमन वातचक्री प्रेरुणी स्यंदन अस्ता जळा जात असे तो उर्वशी विमानासनी येत होती भूलोकवनी तवती दारा मुखम उर्वशी विमानासनी येत होती भूलोकवनी तवती दारा मुख्यमंडनी मदनबाई देखिनी देखताची पंजबाणी शरीर वेधले मित्रावरुणी वेधताची इंद्रिय स्थानी येऊनी रेत झगटले झगटताची इंद्रिय रेत स्थान सोडून झाले विभक्त विभक्त होता पतन त्वरित आकाशाहून पै झाले तरी आकाशाहुनी होताची पतन वातानी ते विभक्तपण विभाग झाले मही कारण येऊनी आदळले एक भाग लोमशाश्रमा येऊनी पावला थेट उत्तमा घटी पडताची तनु उत्तमा अगस्तीची ओतली यापरी दुसरा भाग तो कौलिक ऋषीच्या आश्रमा चांग या येताची कैसा झाला वेग तुची श्रवण कराता कौलिक घेऊनी पात्र भरतरी भिक्षोद्देशे धरून यंतरी निघता झाला सदना बाहेरी वस्ती पर्यटन करावया तरी कौलिक येताची बाहेर भरतनी ठेवणी महिवर बंद करीत असे सदनद्वार करी टाळे देऊनिया तरी भरतरी ठेविले अंगणात तो आकाशातून रेत त्यात येऊनिया अकस्मात भाग एक आदळला तो इकडे कौलिक ऋषी टाळे देऊनी गृहद्वाराशी येऊनी पाहे भरतरीशी तो रेत व्यक्त देखील रेत व्यक्त देखताची पात्र अंतःकरणे विचारतो पवित्र चित्ती म्हणे वरुणी मित्र रेत सांडिले भरतरी तरी यात धूमी नारायण अवतार घेईल कलित पूर्ण 301 दिन वर्षे लोटली कलीची इतकी वर्षे कलीची गेलिया धुमरी नारायण अवतरेल भरतरिया तरी आता भरतरी रक्षुनिया ठेवू आश्रमी तैशीच मग ती भरतरी रेत व्यक्ती रक्षिता झाला आश्रमाप्रती त्यास दिवस लोटता बहुती पुढे कली लागला मग तो कौलिक ऋषी गुप्त विचारिता प्रकट देशी भरतरी नेऊनी मंदराजळाशी गृहाद्वारी ठेवणी पात्र तो अदृश्य विचरे पवित्र तो कली लोटता वर्षे 3,103 वर्षे तो द्वारकाधीश अंशे करून भरतरीत संचरला धूमी नारायण जीवित्व व्यक्त रेता कारण होताची वाढी लागता दिवसेंदिवस पुतळा रेखित चालिला विशेष पूर्ण भरता 9 मास सिद्ध झाला तो पुतळा परी मधुमक्षिकेने पात्रात मधूचे जाळे केले होते तयाचे संग्रहे व्यक्त बाळ वाढी लागता मधुबाळ 9 मास लोटता गेला काळ परी तो देहे होता स्थूळ भरतरी पात्र भंगले बहुत दिवसांचे पात्र साधन झाले होते कुईजटपण त्यात पर्जन्य काळी कड्यावरून पर्वत कोसळता परी एक पाषाण गडबडीत पातला ते स्थान परी पावताची पात्राशी झगडून भरतरी भंग पावली भरतरी भंगताची बाळ त्यात तेजस्वी मिरवले शकलात मक्षिकेचे मोहळ व्यक्त तेही एकांग झाले मग त्यात निर्बळपणे बाळ विरक्त मिरवू लागले स्वतेजात जैसे अभ्र वेगळे होता दीप्त निर्मळपणे मिरवित असे की स्थिरावल्या जैसे जीवन तळा बैसले गढूळपण ते बाळ भरतरी शुक्तिका रत्न विमुक्त झाले वेष्टना तरी कडा कोसळला कडकडीत शब्द जाहले नीट तेणे करुनी मक्षिका अचाट भय पावनी पळाल्या येरीकडे एकटे बाळ शब्द रुदनी करी कोल्हाळ तेथे चरे कुरुंग मेळ तया ठाई पातला तयात गरोदर कुरुंगिणी चरत आली तय स्थानी तो बाळ रुदन करिता नैनी निवांत तृणी पडिलसे तरी अफाट तृण दिसले मही त्यातही बाळ सबळ प्रवाही चरत येता हरिणी तया ठाई प्रसूत झाली बाळपई प्रसूत होता बाळे दोन्ही झाली असता कुरुंगिणी पुन्हा मागे पाहे परतोनी तो 3 बाळे देखिली माझीचे बाळे त्रिवर्ग असती ऐसा भास उडवला चित्ती मग जिव्हा लावणी तया
प्रती चाटून घेतले असे परी तो खरतरपणी दोन्ही पाडसे तिथे संध्या अवसरी झगडदी स्तनाते परी हे बाळ नेणे पानाते स्तन कवळावे कैसे ते कदे कुरुंगुनी लोटुनी पाडस चौकडे ठेवणी चौपदास मग वत्सलोनी लावी कासेस मुख त्याचे थानासी असे लोटता काही एक दिवस तो ते रांगू लागले म्हैस मग ते मृगी लावणी थानास संगोपन करीत असे ऐसे करवणी स्तनपाणी नित्य पाजी कुरुंगिनी आपले मुखीची जिव्हा लावणी करी क्षाळन शरीराशी पाडसे ठेवणी तया स्थानी चरू जातसे विपिना हरिणी घडोघडी तसे परतोनी जाई पाजुनी बाळाते ऐसे करता संगोपन वर्षे लोटली तयाचे दोन मग हरिणामध्ये ही चीज जाऊन पत्रे भक्षी वृक्षाची परी त्या वनचराचे मेणी विचारिता सावज भाषा सकाळी स्पष्ट होऊनी त्या मंडळी त्या समान बोलत असे हस्ती वर्ग गाई म्हशी व्याघ्र जंबुक लांडगे हरिण भयंकर शार्दूल रोही गेंडा सांबर भाषा समजे सकाळशी सर्प किडे मुंगी पाळी पक्षी यांची बोली सकाळी तैसेची कोकुनी उत्तर पावली देत असे सकाळशी ऐसी या परी वनचर रंगणी प्रत्यक्ष अवतार विचारे काननी जिकडे जाय हरिणी तिकडे तिकडे जात असे ऐसे 5 वर्षेपर्यंत हरिणी मागे तो हिंडत तो एके दिवशी चरत हरिणी आली त्या मार्गे काननी चरता मार्गे नेटे तो बाळही आला ते वाटे तो मार्गी सहस्त्री पुरुष भाट मग त्या वाटे ती त्या भाटा जयसिंग नाम कांता रेणुका सुमध्यम परी उभयतांचा एक नेम एकचित्ती वर्तती प्रवर्तती परी कैसे अलोटी शत्रुमित्र ऐक्य दृष्टी की धनद घातका मोहपोटी समानची वर्ततसे तन्याये पुरुषकांता प्रपंच राहाटी वर्तत सता तो सहज त्या मार्गे येता तया ठाई पातले परी मार्गावरती बाळ देखिले दिव्य शक्ती बालार्का किरणी तेजाकृती लखित देखिले की सहजासहजी करावया गमन मही उतरला रोहिणी रमण की पावक तेजकांती वसन गुंडाळले वाटत असे अशा प्रिय तेजपुंज जयसिंग भाट देखता सहज मनात म्हणे अर्क तेज बाळ असे कोणाचे ऐसे स्त्रियेसी म्हणत असे ऐसी अरण्यात असे बाळ सांडूनी गेली सुरस माता पिता कैसी ती की सहज चाली चालता यात चुकली याची माता ऐसे अपार संशय घेता तयापासी पातले परी बाळ पाहून भय व्याप्त झाले मन मग मृग बोलिले पळू लागले बारगाते ते पाहुनी जयसिंग भाटे धावनी धरली बाळकाची पाठी लागुनी धरुनी मनगट उभा केला बाळ तो उभा करून त्याचे बोलत म्हणे बाळा सांडी भयाते तू ते भेटविन तव माते ते माता कोणती सांग तरी ते कृंग भाषे करून आरंभळ तसे छंदे करून नेत्रा लोटले अपार जीवन हाक मारी हरिणी ते परी ते हरिणी बाळ पाहून कासावीस झाले परमप्राण परी मनुष्य भय करून निकट येऊ शकेना हरिणी आपले ठाईच्या ठाई परम आरंभळे महिते देही येरीकडे मार्ग प्रवाही भाट बोले बाळा ते म्हणे वत्सा व्यर्थ कारणसी कोण माता पिता आहे तुझसी सोडून गेली अरण्यासी तरी भेटवू तुझा आता तरी कुरुंग भाषे करून ब्या ब्या करून करी रुदन मग भाट म्हणे हे वाचाहीन मुखस्तंभ वाटत असे मग हस्त खुणेने पुसे त्या ते परी खूनही ते देणे परते मग जयसिंग म्हणे आपल्या मनाते परम अज्ञानी बाळक हे तरी आता असो कैसे ते आपल्या न्यावे वस्तीस याची जननी भेटल्यास हस्तगतया ते करू असा विचार करून मनाशी उचलून घेतला स्वस्कंधासी परी ते आरंभळोनी हरिणीशी पाचारित अट्टहास्य तरी ती कुरुंग भाषा काही जयसिंगा ते माहीत नाही तैसे पाहुनी मार्ग प्रवाही घेऊन जात बाळका तरी त्या बाळकाशी घेऊन जाता अति आरंभळे हरिणी चित्ता सव्य अपसव्य वेढा भमता घेऊन अंबरडा मारित असे बाळावरी ठेवून दृष्टी धाव घेत असे पाठोपाठी
परी त्या बाळकासी घेऊन जाता अति आरंभळे हरिणी चित्ता सव्य अपसव्य वेढा भवता घेऊन हंबरडा मारितसे बाळावरी ठेवून दृष्टी धाव घेतसे पाठोपाठी ठाई ठाई महितटी उभी राहुनी आरंभळे वैसे हरणी आरंभळीत दुरोनी त्यासी मार्ग गमत तरी तो जयसिंग पाहुनी मनात विचार करी आपुल्या म्हणे हे हरिणी कवण्यार्थी हिंडत आहे काननाप्रती पाडस चुकार झाले निकुती म्हणून हिंडे बिपिनीही वैसी परी चित्ती भास भासुनी गमन करीतसे मार्गास गमन करिता स्वगृहास वस्तीस जाऊनी पोहोचला मग ती वस्ती पाहुनी हरिणी बिपिना गेली निराशपणी परी ठाई ठाई उभी राहुनी हंबरडा मारी आक्रोशे कडे जयसिंग भाट गेता ग्रामा झाला प्रविष्ट बाळ ओपुनी कांते सुभट वस्ती फिरू पातला सकळ वस्तीची फेरी फिरून पुन्हा शिबिरा येत परतून ऐसे करता मासतीन लोटून गेले वस्तीशी परी ते बाळ आरंभळता भयाने राहिली सकळ व्यथा मग थोडी थोडी सवय लागता हरिणीस विसर पडला त्याची नीती बाळ विसर शनैक पडता कृंगाप्र मग भोजन पानादी कसारासार कळो विस्तर लागले बोली चाली शनेक प्रविष्ट झाले ते बाळक मग हाका मारी जननी जनक भक्षावया मागत असे असो ऐशी या परी अलोट ग्रामोग्रामी हिंडे भाट हिंडता हिंडता भागीरथी तट काशी क्षेत्री पातला परी विश्वेश्वरी दर्शना जात देवालयांतरी स्नान करुनी भागीरथी तीरी बाळ घेऊन गेला असे विश्वेश्वराचे दर्शन करीत तो लिंगातून बोलिला उमाकांत यावे भरतरी अवतारात दृश्य झाला तुम्ही की असे ऐकुनी नमस्कार शब्दोदयी झाला बोलता त्याचे ते शब्द सहजता जयसिंगे ऐकले मग तो मनात करी विचार बाळ हे करिता नमस्कार शिवलिंग बोले अतिमधुर भरतरी ऐसे म्हणून तरी हा आहे कोण अवतार दक्ष स्वर्गवासी आहे प्रत्यक्ष परिप्रारब्ध योगे आम्हा सुलभ प्राप्त झाला वाटत असे जैसा दरिद्र्या मांदूस घट सहज चालता दळे वाट तेवी आम्हा बाळ चोखट प्राप्त झाले दैवयोगे ती चिंता तुरासी चिंतामणी अवचट लाधला मार्गे करुणी तेवी माते अवतार तरणी प्राप्त झाला देवाने की दुष्ट काळाची थोर हाटी प्राणांना विन होता कष्टी ते सुरभी येऊनी कृपा होती थान आपले ओपित असे तन्याय माते झाले निर्दैवा दैवे बाळ लाधले परी पुण्य पावले अवतारी दिसतो हा हे पुण्य तरी वर्णूक केवडे जयासाठी हा स्थूळवट दगड हर्षे पावनी संस्कार पाड यावे भरतरी म्हणत असे तरी आता भरतरी नाम थोर पाचारू वाचे कारण अशी चित्ती कल्पना योजून पुन्हा शिबिरा पातले परी कांती लागून सर्व दिले वर्तमान म्हणे हा पुत्र तुझ कारण अवतार दक्ष सापडला तरी हा अवतार दक्ष कैसा म्हणशील तरी वो वाग्रसा तरी शिव प्रत्यक्ष बोलिला ऐसा यावे भरतरी म्हणून अगे हा बाळ करतान मन ध्वनी हे निघाली लिंगातून ती मी ऐकली आपले काने म्हणून म्हणतो अवतार हा तरी आता येथून याते भरतरी ऐसे नाम निश्चित पाचारुणी अंतर्भूत पालन करी बाळाचे ऐसे सांगून तो युवती टाकून गेला फेरी प्रती परी श्रोती चित्ती कल्पना घेती शिव का बोलला भरतरी यावे भरतरी ऐसे वचन किमर्थ बदला उमारमण तरी तो भरतरी तपावला जन्म म्हणून शिव बोलला असे भरतरी अवतार सधन यावे भरतरी ऐसे म्हणून तरी आता ऐसे ऐका वचन कथा पुढे परिसावी ऐसे जयसिंग रेणुकेसी सांगुनी वर्तमान ती ऐसी भरतरी नाम आनंदेसी पाचारित उभयता त्या उभयतांचे जठरांतरी संतती नसे संसार विहारी म्हणून स्नेहाची मोहित लहरी बोलली असे तया ते रेणुका नित्य बैसवून अंकी चुंबन घेत असे लालनंकी नाना पदार्थ मागितले की आणून देती उभयता आसन वसन भोजन पान देती करीती बहुलालन बाळ खेळताना पाहून हर्षयुक्त होती ते बाळ भरतरी पंचवर्षी बोबळे बोलण्याचे महिसी नाच नाचुनी धावणी कंठासी मिठी घाली मातेच्या मिठी घालिता रेणुका सती उष्णून घेती अंगावरती चुंबन
येता उभयती हास्यवदन करिता ती हासुनी एकमेका म्हणती ईश्वर पावला आपणा प्रती उदरी नसता स्वसंतती ईश्वरे दिधली कृपेने दिधली परी आक्षेप चित्तासी घेऊन म्हणती या बाळासी माता पिता चुकल्यासी शोधित असतील माहिते तरी ते शोधिता कुठे औचित जरी पडली गाठ मग ते आपणापासून नेटे घेऊन जातील बाळा ते ऐशी चिंता उभयती नित्य नित्य हृदयी वाहती हा ते बाळ अलौकिक स्थिती स्वरूपामी ती नसे ते याच्या ऐसे बाळ हे परमसगुण हे तो नेतीला आम्हापासून ऐसे चिंती ती परिमन घोटाळत उभयतांचे मग ते उभयता विचार करती की यात सोडून क्षेत्रताती मही हिंडता कोणे क्षिती गाठी पडेल तयाची मग त्या क्षेत्री स्थळ पाहून राहते झाले भिक्षुकपणे भिक्षा मागुनी क्षेत्राकारण निर्वाहाते चालविती यापरी ते भर्तरी बाळ मेळ मुलांचे स्थावर मंडळ तया माझी खेळ खेळ राजचिन्हे सर्वस्वी आपण सर्वांचा होऊन राव मुलांची चमुले सर्व काठीचे करुणी अश्व शाळा लाविल्या तयाने मंत्री परिचारक पायदळजन स्वार झुंजार कारकून नाना वेश मुलास दाखवून राजचिन्हे करीतसे तरी खेळ नव्हे भविष्य होणार होय भाग्याचा संस्कार जैसे ज्याचे भाग्य पर चिन्हे उदय पावली तरी असो राजचिन्हे खेळ खेळता बाळकपणी तो एके दिवशी आरोह नोनी काष्टशालिके पळिताती पळती ते वाताकृती मुखे हो हो करुनी म्हणती हो हो म्हणून थापटती काष्टशालिके अश्वाते असे खेळता सोडून क्षेत्र धावती भरले कानने सर्वत्र एकांत विपिनी खेळ खेळत सानिध्य कोणी नसेची तरी ते कानन चव्हाट्यात भरतरी धावता शालिका अश्वाते तो पायासी ठेच लागुनी महिते उलथोनिया पडला परी कासावीस होऊनी सांडिले शुद्ध बुद्धीस नेत्रे विकासुनी महिते दाविता झाला तत्क्षणी श्वेत वर्ण पाहुनी नयन अर्भके पळाली भय करून म्हणती भर्तरी पावला मरण भूत होईल आता मग हा आपुल्या लागुनी पाठी भक्षील सकळ मग शेकवटी असे भय मानुनी पोटी पळून गेली अर्भके जाऊनी भागीरथी घाटावर करीत बैसरी आहेत विचार म्हणती भर्तरी या भूत फोर होऊन हिंडे ग्रामात मग गडे हो आपण गल्लीसी कैसे खेळावे भक्षीला आपणासी तरी आता आपले ग्रामासी खेळ खेळू सदनात यापरी दुसरा अर्भक बोलत की बरवे सांडिले काननाते मनुष्य कोणी नव्हते तेथे भक्षिले असते आपणासी असे अर्भक घाटावर करीत बसले आहेत विचार तो एरीकडे मूर्छा पार भरतरी ते वेधली मही पडला असे उलटून शरीर सुकले तेने करून ठाई ठाई भेदले पाषाण रुधिर तेने वाहत असे होता अवस्थेशी मैत्रावरुणे पाहिले त्याशी मग पुत्रमोह हृदयाशी परम कळवळा दाटला मग मही समित्रावरुणी येता झाला स्नेह करुणी अति लगबगे बाळ उचलोनी हृदया लागी कवळिले त्वरे आणुनी भागीरथी जीवन त्याशी करविले तोयपान हृदया लागे आलिंगन सावध केले बाळाशी आणि पाहुनी स्वयंकृपा दृष्टी मग दुःखलेशाची झाली फिटी पाषाण ढाव घसवटी अदृश्यपणे मिरवले मग तो बाळ सावधपणी की घेऊन मिरवणी परमस्नेहे मुखावरुनी वरद हस्ते कुरवाळे यापरी विप्राचा वेश धरुनी तेथुनी चाललेला मित्रावरुनी भर्तरीचा धरुनी पाणी सदना लागे आणत असे तो मार्गी येता घाबरे पाहते झाले सर्व किशोर पाहताची भंटी भर्तरी थोर भूत होऊन आला रे असे म्हणून आरडून पळताती अति भय करुणी आपुला आले सदना जाऊनी भय दडती संधीत येरीकडे मित्रावरुणी सदनी आला त्यासी घेऊनी माता रेणुकेशी पाचारुणी म्हणे सांभाळी बाळा ते मग ते चरणी ठेवूनी माथा म्हणे महाराजा आहेत आता आपण कोण्या ग्रामी असता परमस्नेहाळू आहा की ते रेणू प्रेमळ सती पाहता विप्रदिव्य मूर्ती वस्त्रासन टाकून निगुती बैसविले त्यावरी मग म्हणे बाळका करी कळून आणि दे तुम्ही मोहे करून तरी सकळ संशय तोडून नामाभिधान मज सांगा येरी म्हणे ओ सती ऐक या बाळाचा मी असे जनक म्हणून स्नेहाचे दोन दिक तरी तुझपाशी मी आलो तरी बाळ तुझ कारणे
काया वाचा केले अर्पण परी तू ही आता संशय टाकून संगोपन करियाचे ऐकून बोले वैसे तुम्ही बाळकाचे जनक कैसे येरी म्हणे ओ अनायासे कथा ऐक बाळाची अगे मी विप्रवेशे तू ते दिसत आहे परी मी दैवत मित्रावरुणी नाम माते मही लागी वदतात मग मुळापासून ती ते कथन भर्तरी पात्र व्यक्त जनन हरिणी स्तनीचे संगोपन सकळ निर्णय बदलासे तरी या बाळाचे संभवन अपूर्व आहे मही कारण परी असो पूर्ण देवाने लाभ झाला तुझयाचा झाला पर्यंत अर्थभूत जगे म्हणवी की आपला सूत काया वाचा बुद्धी सूत रक्षण करी उचित हे असे सांगून मित्रावरुणी जाता झाला आपुले स्थानी येरीकडे नितंबिनी परमचित्ती तोषरी मग भ्रताराशी सांगून वर्तमान तोही हर्ष ऐकून मग जननी जनकांचे भयपूर्ण बाळ प्रकरणी फिटली की जैसे वस्त्र स्पर्शिल्या साबणी सकळ मळाची होय हानी तेवी मित्रावरून वाचे करुणी सकळ संशय फिटलासे किंवा गढूळ झाले असता उदक स्थिरावया दावी पवित्र मुख तेवी त्याचे समूळ धाक फिटून गेला तत्काळ की दारा सगुण पर गृही असता गरोदर परी प्रसूतीचे भय थोर प्रसूत झाली या फिटत असे की अनभ्यस्त कासे लागता परम भयमानी पारा होता परी पार झाली या सकळ चिंता फिटोनी जाय सरितेशी की अचाट काननी तस्कर भयाते मार्ग मिळाला भयभक्त परी वस्ती पावल्या स्वस्थ चित्त भयापासून होत असे कन्याय मित्रावरुणी वार्ता ऐकता उभय करणी भयमुक्त होती आनंदोनी हेलावे चित्त पूर्णत्वे जैसे दुःख जाऊनी होता सुख पोसे शरीर दोंदिक तेवी त्याचे चित्ती बलाहक आनंदाचा उदेला मग ते अतिप्रेमे करून आशा पाशाचे गुंतले बंधन मग परमस्नेहाचा खुंट उभवून गरगे घाली ती त्यासवे ऐशी या परी दिवसेंदिवस परम उदले लालन पालनास तब काशी क्षेत्री पुण्यवस्तीस पंचवरुषे लोटली तो षडदश वर्षी भर्तरीनाथ पूर्ण झाला वये व्यक्त जयसिंग आणि रेणुके प्रत लग्न विचार सुचला मग उभयता बसुनी एकांती म्हणती चला जाऊ स्वदेशाप्रती लक्ष्मी संबंधा जाती लग्न करू बाळाचे असा विचार उभयता करून सोडिते झाले क्षेत्रा लागून माळवा देशी त्याचा ग्राम उद्देशून मार्ग धरिती तयाचा मार्गे चालता ग्रामोग्रामी भिक्षा करीती भिक्षुक धर्मी मार्गी चालता भविष्यवर्मी विकट झगटले येऊनी मार्गी चालता काननात तस्कर येऊनी अकस्मात जयशिंग शस्त्रघाते मुक्त केला प्राणाते जवळी होतेची वित्त काही ते हिरोनी नेले तस्कर उपायी जयसिंगाचे प्रेतमही निचिष्टित पडलेले मग ते पाहुनी रेणुका सती प्रेत कवळोनी देहानिकुती परमशोके देहाप्रती सांडिती झाली ते धवा मग ती उभयता स्त्री पुरुष भर्तरीने काष्टे मिळवणी विशेष अग्नी लावणी उभयतास शोक डोही बुडाला उभयताचे करिता दहन परी शोक विशोके पोळे प्राण म्हणे आहा तात मातेने कैसे सोडिले काननीया आहा तुम्ही जननी जनक पाहते झाला पुत्र परत लोक या परी महिते माईक कोणी नसे मज लागी आहा जननी रेणुका नामनी कैसी गेली मज सोडूनी आता आई आई म्हणून वाणी बोलावू मी कोणा ते आहा जननी तू परम माईक जाणत होतीस तुषा भूक आता निकटपणी लोक परम कैसे पाहतील आहा जननी रात्रीतून किने वेळा उठून करवित होती तोयपान परी मन निष्ठुर का केले आहा हृदयी धरुनी करीसी चुंबन वाचे म्हणसी बाळ हे ताने ऐसे म्हणून उदकपान करविता ससी नित्यशा ऐशी माय तू सघन असोनी केले निष्ठुरपण मजा ऐशावनी सोडून गेली कैसी जननीये आहा ताता जयसिंग नामी कैसा गेलासी मज टाकुनी आता पृथ्वीवर दैन्यवानी कोठे राहू निराश्रित आहा ताता बाहेर जाता खाऊ मजला आणि होता तो मुकुटी खोवणी सदनी येता पाचारून मजदेशी ऐसा मोह सता पोटी सांडूनी गेलासी विपिनी देठी ऐसे म्हणून करसंपुटी वक्षस्थळ पिटी तसे ऐसे रुदन करीत करीत पेटवणी झाला शांतचित्त परी तो तेथून न उठेत पुरीत प्राण सोडू पाहत असे तो मार्गी करुणी व्यावसायिक
त्या वंजारे वृषभ कटक त्यांनी पाहुनी त्याचा शोक परमचित्ती कळवळले. मग त्यापाशी येऊन पुसून घेतले वर्तमान कळल्या बोलती वचन बोधनी ती तया ते म्हणती अगा भटसुता शोक करीसी अतिवृथा होणार झाले विषम माथा विधी अक्षरे नियमित जरी तू आता करीशी शोक तरी काय मिळतील जननी जनक ईश्वर करणे प्रारब्ध फुटके आपुलेची म्हणावे तरी आता धैर्य करून हित पहावे आपले आपण संसार करून आपले मतीने तिन्ही लोकी मिरवावे ऐसे म्हणून बोध अपार उठवला त्याचा धरुणी कर मग संगे घेऊन मुक्कामावर आणि लासे भरतरी मुक्कामी राहुनी सकळ जन रात्री देऊनी अन्नपान दुसरे दिवशी सवे घेऊन पुन्हा जात व्यवसायी असे परी 7-5 दिन शोक करता गेले लोटून मग दिवसेंदिवस होऊन विस्मरण सहज स्थिती वर्तत असे मग त्या व्यावसायिका सहज करू लागला तयाचे काज होता तेज पुंज सकळचा हाती आधराने मग आसन बसन भूषणा सहित व्यावसायिक सकळ संपादित असे परी काही दिवस त्या स्थितीत लोटून गेले तयाचे या परी व्यावसायिक धान्य भरून अति अमूप उज्जनी शहरी अवंतिक मार्ग धरला तयाचा मार्ग सरता वृषभ कटका येऊनी पोहोचला अवंतिका तेथे कथेचा रसनिका होईल तो स्वीकारा पुढे पुढील अध्यायी रस उगची मानाल स्वचित्तास ऐसे तरी न म्हणावे पियुष चवी घेता कळू येईल तरी ती कथा सुधारस थोर वाळी श्रोत्या धुंडी कुमर मालू ऐसा नामोच्चार नरहरी कृपे मिरवित असे स्वस्ती श्री भक्ती कथासार समंत गोरक्ष काव्य किमगार सदा परिशोत भाविक चतुर्विंशति अध्याय गोडहा श्री गोपाल कृष्णार्पणमस्तु शुभं भवतु नवनाथ भक्तिसार 24तमोऽध्याय समाप्त।